नमस्कार. GDP, GNP, NDP, NNP, अरे बापरे, हे शब्द ऐकले की अनेकांना अर्थशास्त्र खूपच अवघड वाटायला लागतं. पण खरं सांगू, या संकल्पना खूप सोप्या आहेत. आज आपण त्या इतक्या सोप्या करून समजून घेणार आहोत की त्या कायमच्या तुमच्या लक्षात राहतील. MPSCच्या तयारीमध्ये या संकल्पनांवर हमखास प्रश्न विचारले जातात आणि बरोबर इथेच आपला गोंधळ उडतो. पण आता टेन्शन नाही घ्यायचं. आज आपण हा सगळा गोंधळ कायमचा संपवून टाकूया. तर बघा, आपण कसं पुढे जाणार आहोत. आधी आपण GDP म्हणजे काय, जो या सगळ्याचा पाया आहे, तो समजून घेऊ. मग एक एक करत डोमेस्टिक, नॅशनल, ग्रॉस, नेट आणि रिअल विरुद्ध नॉमिनल हे सगळे फरक अगदी व्यवस्थित उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. या सगळ्या संकल्पनांचा बेस आहे GDP. आधी आपण तोच एकदम पक्का करून घेऊ, म्हणजे पुढचं सगळं आपोआप सोपं वाटेल. GDP म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर एका वर्षात आपल्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत, म्हणजे आपल्या भारताच्या नकाशाच्या आत ज्या काही वस्तू आणि सेवा तयार होतात त्या सगळ्यांची पैशातली किंमत म्हणजे GDP. आता यात एक शब्द खूप महत्वाचा आहे आणि तो म्हणजे डोमेस्टिक. याचा सरळ अर्थ आहे उत्पादन देशाच्या आत झालं पाहिजे. ते कोणी केलं, भारतीय कंपनीने की परदेशी कंपनीने, याने काहीही फरक पडत नाही. महत्वाचं काय आहे तर ते ठिकाण म्हणजे आपला देश. हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच कळेल. टोयोटा ही कंपनी जपानची आहे, बरोबर? पण ती जर भारतात कारखाना टाकून गाडी बनवत असेल तर त्या गाडीची किंमत आपल्या भारताच्या GDP मध्ये मोजली जाईल. का? कारण उत्पादन भारताच्या सीमेच्या आत झालं आहे. सिंपल. अच्छा, मग हे GDP मोजतात कसं? तर त्यासाठी एक साधं सूत्र आहे. त्यातला C म्हणजे कन्झम्पशन, म्हणजे आपण सगळे जो खर्च करतो तो. I म्हणजे इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक. G म्हणजे गव्हर्नमेंट स्पेंडिंग, म्हणजे सरकारचा खर्च. आणि X वजा M म्हणजे निर्यात वजा आयात. ओके, तर GDP म्हणजे काय हे आता डोक्यात फिट्ट बसलं असेल. आता आपण पुढच्या महत्वाच्या फरकाकडे जाऊया. तो म्हणजे डोमेस्टिक आणि नॅशनल या शब्दांमधला फरक. ही स्लाइड खूपच महत्वाची आहे, नीट बघा. GDP मध्ये देशाची भौगोलिक सीमा म्हणजे कुठे उत्पादन झालं हे महत्वाचं आहे. तर GNP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादनात कोणी उत्पादन केलं, म्हणजेच देशाचे नागरिक महत्वाचे आहेत, मग ते जगात कुठेही काम करत असोत. एकाच जागा महत्वाची तर दुसऱ्यात माणूस महत्वाचा. मग GNP कसा काढायचा? सोपं आहे. आधी GDP घ्यायचा, त्यात आपल्या भारतीय नागरिकांनी परदेशातून कमावून भारतात पाठवलेले पैसे मिळवायचे आणि आपल्या देशात काम करणाऱ्या परदेशी लोकांनी कमावून बाहेर पाठवलेले पैसे वजा करायचे. चला, डोमेस्टिक आणि नॅशनल तर कळालं. आता आपण पुढची जोडी बघूया, ग्रॉस आणि नेट. यात काय फरक आहे? हा फरक समजून घेण्यासाठी आपल्याला घसारा किंवा झीज, ज्याला इंग्रजीत डेप्रिसिएशन म्हणतात, ते समजून घ्यावं लागेल. समजा एखाद्या कारखान्यात एक मशीन आहे. वर्षभर ती वापरल्यावर तिची किंमत तेवढीच राहील का? नाही ना. तिची झीज होते, तिची किंमत कमी होते. याच कमी होणाऱ्या किमतीला डेप्रिसिएशन म्हणतात. आता हे अगदी सोपं आहे. ग्रॉस म्हणजे घसारा किंवा झीज वजा करण्याच्या आधीची टोटल किंमत. आणि एकदा का आपण या एकूण किमतीतून ती झीज वजा केली की जे काही उरतं त्याला नेट म्हणतात. आणि मग हेच लॉजिक आपण पुढे लावू शकतो. जेव्हा आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे GDP मधून घसारा वजा करतो तेव्हा आपल्याला मिळतं नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे NDP. आणि जेव्हा ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे GNP मधून घसारा वजा करतो तेव्हा मिळतं नेट नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे NNP. बघा किती सोपं आहे. आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग, जिथे परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे रिअल GDP आणि नॉमिनल GDP मधला फरक. नॉमिनल GDP म्हणजे आजच्या चालू किमतींवर मोजलेला GDP. पण समजा महागाई खूप वाढली तर वस्तूंचं उत्पादन तेवढंच राहूनही GDP वाढलेला दिसेल. हे तर बरोबर नाहीये ना. म्हणूनच अर्थव्यवस्थेचं खरं चित्र बघण्यासाठी रिअल GDP वापरतात. यात एका आधारभूत वर्षाच्या स्थिर किमतींवर उत्पादन मोजलं जातं. त्यामुळे आपल्याला कळतं की देशाची प्रगती खरंच झालीये की नाही. या दोन्हीतील फरकाचा उपयोग करून आपण अर्थव्यवस्थेतील महागाई मोजू शकतो आणि त्यालाच GDP डिफ्लेटर असं म्हणतात. त्याची ही सोपी फॉर्म्युला आहे, नॉमिनल GDP भागिले रिअल GDP गुणिले 100. चला, आतापर्यंत आपण सगळ्या संकल्पना समजून घेतल्या. आता आपण काही असे मुद्दे बघूया जे थेट MPSC परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत. पहिला आणि हमखास विचारला जाणारा प्रश्न, रिअल GDP मोजण्यासाठी भारत सरकार सध्या कोणते आधारभूत वर्ष म्हणजे बेस इयर वापरतं? आणि याचं अचूक उत्तर आहे 2011-12.
हे वर्ष पाठच करून ठेवा, कारण यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. भारतात जीडीपी मोजण्याची आणि त्याचे आकडे जाहीर करण्याची जबाबदारी नक्की कोणत्या संस्थेची आहे? ही जबाबदारी आहे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची, ज्याला आपण इंग्रजीत सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस किंवा CSO असं म्हणतो. आता हे सगळं लक्षात कसं ठेवायचं, यासाठी ही एक सोपी ट्रिक आहे. बघा, ग्रॉस म्हणजे घसारा वजा न करता, नेट म्हणजे घसारा वजा करून, डोमेस्टिक म्हणजे देशाच्या आत, आणि नॅशनल म्हणजे देशाच्या नागरिकांकडून. हा तक्ता लक्षात ठेवलात तर तुमचा कधीच गोंधळ होणार नाही. तर मित्रांनो, आज आपण या सगळ्या आर्थिक संकल्पना समजून घेतल्या. पण जाता जाता एक प्रश्न. देशाची प्रगती मोजण्यासाठी फक्त जीडीपीचे आकडे पुरेसे आहेत का? की त्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन शिक्षण, आरोग्य आणि लोकांचा आनंद या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत? यावर नक्की विचार करा.